नमस्कार. काश्मीर फाइल्सचे निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं एका वादविवादाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. डिबेटचा विषय होता की हे सदन स्वतंत्र काश्मीरचं समर्थन करतं. विवेक अग्निहोत्रींनी ते निमंत्रण नाकारलंय. खरं तर एक सुवर्ण संधी त्यांनी हातची जाऊन दिलेली आहे. त्यांनी त्या प्रस्तावाच्या विरोधात मी बोलेन, कारण डिबेट आहे. एक पक्ष प्रस्तावाच्या बाजूनी बोलतो, एक पक्ष प्रस्तावाच्या विरोधात बोलतो. मग विवेक अग्निहोत्रींनी त्या प्रस्तावाच्या विरोधात बोलेन असं म्हणून त्या वाकयुद्धामध्ये, वादविवादामध्ये भाग घ्यायला हवा होता. ते इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर जाऊन आरसा दाखवू शकले असते. त्यांना ते आठवण करून देऊ शकले असते की त्यांनी उत्तर आयर्लंडवर जोर जबरदस्ती फोर्स्ड असा कब्जा केलेला आहे. त्यांनी त्यांच्या जे निवेश होते, कॉलनीज होते, त्या कॉलनीज मधल्या लोकांशी कसा व्यवहार केला, त्यांना कसं गुलाम बनवलं, त्यांना कसं लुटलं. बंगाल फॅमिनच्या वेळेला, बंगालच्या दुष्काळाच्या वेळेला चर्चिलची भूमिका कशी होती हे त्यांनाच सांगण्याची ती संधी होती. मागे शशी थरूरनं बोलावलं होतं आणि शशी थरूरनी त्यांच्याच भूमीमध्ये जाऊन इंग्लंडनं जेव्हा भारत त्यांचा उपनिवेश होता तेव्हा भारताला कसं लुटलं हे स्पष्टपणे सांगितलं. पलकी शर्मा ह्या एक नावाजलेल्या पत्रकार आहेत, अभ्यासू आहेत. त्यांना देखील ऑक्सफोर्डनं बोलावलं होतं आणि गेल्या 10 वर्षामध्ये भारताची कशी प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली हे सांगण्याचा हा मौका, ही चालून आलेली संधी ही पलकी शर्मांनी घेतली आणि भारताची आर्थिक उन्नती गेल्या काही वर्षामध्ये कशी झालेली आहे हे तिथे सगळ्यांच्या समोर सांगितलं. विवेक अग्निहोत्री देखील असं करू शकले असते असं मला वाटतं. ते तिथे बलुचिस्तानच्या पारतंत्र्याचा, पाकिस्ताननं त्यांच्यावर केलेल्या कब्जाचा उल्लेख करून पाकिस्तानकडे सुद्धा लक्ष वेधू शकले असते. आणि मग त्या काश्मीर फाईल्समध्ये त्यांनी काश्मीरबद्दल जे जे सगळं दाखवलेलं आहे ते जगासमोर सांगायची संधी त्यांना मिळत होती, ती त्यांनी वाया दौडायला नको होती. मग 370 कलम कसं आलं? केवळ एका शेख अब्दुल्लाच्या हट्टापायी 370 आलं. बाकी सगळ्या संस्थानांचं विलिनीकरण बिनबोभाट पार पडलं. काश्मीरच्या विलिनीकरणामुळेच प्रश्न उपस्थित झाले सरदार पटेलांना ते हाताळायला न दिल्यामुळे. कसं पाकिस्ताननी नंतरच्या काळामध्ये 1/3 काश्मीर काबीज केलं. 370च्या आड मुफ्ती आणि अब्दुल्ला परिवारांनी काश्मीरचं किती आणि कसं नुकसान केलं आणि स्वतः कसे धनी बनले हे ते सांगू शकले असते. काश्मीरमधल्या 3.5 लाख काश्मीरी पंडितांना कसं निर्वासित करून पाठवलं, तिकडच्या मुलीबाळींवर कसे अत्याचार केले हे सगळं सांगण्याची संधी जे जे त्या काश्मीर फाईल्समध्ये दाखवलं आहे ते सांगण्याची संधी त्यांना मिळत होती, ती त्यांनी घ्यायला हवी होती. नाहीतर काय होईल? त्यांनी दिलेलं उत्तर खूप चांगल्या शब्दात, कठोर उत्तर आहे, ते स्पष्ट शब्दात दिलं आहे, पण त्याचा परिणाम काय होणार? ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने पाठवलेलं निमंत्रण आणि ते निमंत्रण स्वीकारायला दिलेला नकार हे दोन्ही त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या आर्काइव्हमध्ये जाणार. किती लोकांना पाहायला मिळणार? पण ते जर जाऊन तिथे बोलले असते तर त्याच्या व्हिडिओज यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म्सवर अपलोड होतात.
अख्ख्या जगासमोर काश्मीरची व्यथा मांडायची ही संधी चालून आली होती. ही संधी त्यांनी दवडायला नको होती. आया चौका तो मारो, आया मौका तो मारो चौका, हे तत्व त्याने स्वीकारायला हवं होतं. पण ठीक आहे, आता त्यांनी ते संधी वाया घालवायचा निर्णय घेतलेला आहे. पण हा व्हिडिओ अधिक लोकांनी बघावा म्हणून कृपया शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.